मित्रांनो, आज त्यावेळी इथे मच्छी खावाची वाटली, मच्छी घेऊन आलो. आता मला दाखवतो काय घेऊन आलो इथे. मग या मला दाखवतो काय घेऊन आलो. म्हणजे आपण खाऊन ठेवलेलं काय दिलं बघा. मस्त एक कोळंबी आणले. कोळंबीची साईज बघा कशी आहे. एक नंबर पीस आहे. मोठ्या साईजची होती. 400 रुपये किलो बोलली. आपण अर्धा किलो घेऊन आलो. साईज बघा, एक नंबर साईज आहे त्याची. 400 रुपये कमी नाही केलं. ठीक आहे, चला अर्धा किलो आपण मला अर्धा किलो दे म्हणून. साईज बघा अशी आहे. ह्याला आपण एक सोलून घेतो. सोलूनमध्ये याला एक थोडीशी रश्यासाठी आणि आपल्या फ्राय पण करून बघूया. हे पीस सोलून घेतो आपण, एक एक पीस काढून. सोलून घेतो. अशी आहे पकडायची तिला थोडीशी असं. त्याला सवय असते, आपल्याला सवय नाही. पूर्ण असं काढून टाकायचं. असं पटापट घ्यायचं, मागाशी दाबायचं. दाबल्याच्या नंतर आहे ना असं निघते. असं गिर बाबाचं आहे हातीला. हे पटापट आपल्याला इकडे पण ढकून देऊ. हे घ्यायचं असं मागं दाबायचं. दाबायला पुढं असं येतं आणि असं फरक घेऊ. असं परत सर्व आपण सोडून घेऊया. सोडून घेतल्याच्यानंतर मला असं घ्यायचं. असं पटापट एक एक सोडत जायचं. साईज बघा, साईज बघा अशी किलोवरती मिळते. अशी फाट्यावर पण मिळते आणि हे किलोवरती 400, 450, 500, 600. तसा वेळ जेवढा लवकर सकाळी जेव्हा जायला लागतो थोडी स्वस्ती असते. नंतर 10 वाजले की त्यांचा रेट वाढतो. माणसं बघून ते लोक रेट लावतात. आता मी येतावेळी बघितली खूप माणसं होती याकडे. मावशीला बोलले तेवढं कमी कर. नाही बोलते बाबा, एवढे सर्वांना तेवढेच देतो मी. ठीक आहे चालेल, आपलं साफ तरी करून दे. म्हणजे साफ करायला वेळ नाही आहे. तर आपण घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्याच्यानंतर असं साफ करत भाजी आहे त्याच्यामुळे सालटी पूर्ण पटाक निघत नाही. साईज बघा अशी दिल्या मला. अशी आपण अशी साफ करून घेतली. अर्धा किलो त्यांनी मला त्याच्याकडून 200 रुपये घेतले. साईज बघा अशी असे मस्तपैकी पीस झालेत. आतमध्ये पण असते आणि साफ करायचं असतं. पण मी दाखवतो मला. बघूया आपण साफ करून झाले. जास्त पण साफ करून घ्या. आपल्याला वेळ नसतो याची. त्याच्या आतमध्ये पण साफ करायला लागतं. पहिला वरची घ्यायचं, मग त्याला कापून घ्यायचं. आतमध्ये हे ब्लॅक कलरचे हे निघते. हे साफ काढून टाकायचे. हे आपण बोलतो हे साफ झालेले नाही. हे म्हणजे त्याच्या आतमध्ये खूप आहे कापले. तेव्हा याच्या आतमध्ये असं असतं कापून उचलायचं, पुरा साफ करून घ्यायचं. त्याला एक एक करून पूर्ण आपण घेतले. हे पूर्ण साफ करून घेतलं आतमध्ये. हे पण देऊया, सर्व साफ करून घेऊ. असे जे आपल्याला खायला हे पाहिजे आहे. आपण
कसं असतं पूर्ण असे काढून घ्यायचं. आपण पीस साफ केले आणि असं मध्ये घ्यायचं, असं मध्ये हळून घ्यायचं. हळून घेतल्यानंतर हे पूर्ण साफ करून घ्यायचं आणि एकदम पाणी साफ करून घ्यायचं. असं सर्व आपण घेऊन काढून टाकू. ठीक कापून काढलात ना लवकर निघतो. कापून काढलात नाही लवकर निघतो. तसं बारीक आतमध्ये असं असतं. एक पीस आपल्या साईडला काढून ठेवतो. साफ करून घेतले तर एकदा धुवून घेतो. धुवून घेतले मस्तपैकी दाखवले की आपण असं घेतो. काही लोक डायरेक्ट कशी येतात, डायरेक्ट काढतात खायला सुरुवात करतात. आतमध्ये मेन असतं ते कसं काढायचं जास्त सोपं. आपण या काही फ्राय करणार आहोत. फ्राय करणार आपला तवा रेडी आहे. त्याला मस्त करतो जास्त आपण रेडी खायची. इकडं काय खायला जरा मजा असते, मग खायची घाई झाली ते फटाफट कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आपल्या थोडी आपला मसाला आहे. मसालामध्ये नॉर्मली आपल्या दुकानामध्ये मिळतं की मच्छी फ्राय मसाला. त्याच्यामध्ये आपले थोडेसे मसाले ॲड करायचे. हे आपल्याला पाहिजे आपण मच्छी फ्राय मसाला आपल्याकडे मिळते. त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला. आता गरमी जास्त आहे त्याच्यामुळे हळद तुम्हाला पाहिजे तशी टाकायची. हळद एक हल्लीच पाहिजे कारण हळदीमध्ये भरपूर काय मीठ आपल्या चवीनुसार आपण घेतो. मीठ घेतलं आपण चवीनुसार. थोडंसं पाणी घेतो. पाण्यामध्ये आपला पाणी झालेला आहे. थोडं हलक्यासाठी गॅस कमी करून घेतले. हलकं तेल सोडून दिलं. तेल साईडला ठेवून इथं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. सगळं रेडीमेड आहे. हे नाही आहे मसाले मेन पण नको. मला गावाला गेलं नाही. गावाला गेले तर पण थोडं दाखवतो ते कसे मसाले असतात. गावाला मुंबईमध्ये धावपळीच्या जेवणामध्ये सगळं रेडीमेड हे यायचं आणि गावामध्ये आपण असं उलपर्यंत खालून वरून घ्यायचं आणि खालून निघत असं फटाफट घेऊन
हे कपडा आहे हे टाकले ते बघितलं आहे कपले नाही पाहिजे तवा गरम झाला आणि बटाटा म्हणजे मसाला लागला पाहिजे मसाला आपल्या घरचा मसाला करतो म्हणजे इसका वाटा हे पाण्याचे पीस आपण एक पीस मसाले हे टाकायला याच्यामध्ये आपला मुरगीचा मसाला आहे का आपण ग्रेव्हीसाठी जळावर मला पण दाखवायचं म्हणजे हे आपले सगळे चालू आहे हां हे बघा हे मस्तपैकी हे चालू आहे हे आपलं मस्त गेला फ्राय आपली चांगली शिजते थोडा वेळ असेच शिजवून ठेवूया पाहिजे जर आपण याला खायला सुरुवात करू थोडं गॅस लवकर आम्ही बघूया आपण कसं